पाहुयात पुढची बातमी. नाही नाही म्हणत अखेर विधान परिषदेच्या आमदारकीसाठी बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतलाय. पक्षप्रवेश केल्यानंतरही प्रहार संघटना कायम ठेवणार असून या संघटनेमार्फत राज्यभर सामाजिक कार्य सुरू ठेवणार असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय. तर कडू यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं शिंदेंनी म्हटलं. पण काल आमदारकीसाठी पक्षात जाईल एवढा नालायक नसल्याचं म्हणणाऱ्या बच्चू कडूंच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या का अशी चर्चा आता सुरू आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावर मात्र भूमिका स्पष्ट केली पाहिजे, त्या संदर्भात भूमिका मांडली पाहिजे. विधवा भगिनी आहे म्हणजे लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 देता, पण त्या परित्यक्त्या आणि विधवा भगिनी ज्या लाडक्या आहे त्या बहिणी आहे त्यालाही तुम्ही तेवढेच देता. ज्यांना पती नाही त्यांनाही तेवढेच, ज्यांना पती आहे त्यांना पण तेवढेच. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्याचा प्रस्तावसुद्धा आम्ही शिंदे साहेबांना देऊ. निवळ आमदारकीसाठी जावं एवढा काही नालायक बच्चू कडू नाही आहे. मोठा ऐतिहासिक निर्णय आहे. आयुष्यात कधी असा विचार केला नव्हता, पण जनतेच्या काय म्हणते त्याच्या न्यायालयात पडलो आणि नेत्यांच्या न्यायालयात उभं राहिलो आणि त्याच्यातून आमदारकी भेटत आहे. हा धनुष्यबाण जो आहे तो माझ्या मुद्द्यासोबत जोडला जाईल. फक्त आम्ही पाहतोय आमदारकीचे साठी नव्हे, तर हे जे मुद्दे आहे ते आता मोठ्या शिवसेनेच्या हाती जावं आणि हा अजेंडा आम्ही पाहतोय भगवा झेंडा घेऊन राबवणार आहोत. तो अजेंडा प्रहारचा पांढरा झेंडा घेऊन राबवत होतोय. आता झेंडा बदलला जरी असला तरी अजेंडा मात्र कायम आहे, लक्षात ठेवा. आणि तोच अजेंडा घेऊन आपण समोर जाऊ. राजकारणामध्ये शब्द देणं आणि पाळणं हे महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच या राज्यामध्ये अल्पावधीमध्ये कमी कालावधीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चांदा ते बांधा शिवसेना पोचवण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं, याचा अभिमान मला आहे, आनंद आहे. आणि आता बच्चू भाऊ सोबत आले, त्यांची टीम सोबत आली आहे. या दिव्यांगांचा देखील आशीर्वाद असतो आणि हा आशीर्वाद देखील या माध्यमातून आपल्याला मिळेल. मुद्द्यावर चर्चा करून आपण हा निर्णय घेतलेला आहे. प्रहार एक सामाजिक संघटना म्हणून पावलं टाकन, पण राजकारण मात्र शिवसेनेचं मजबूत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. निवडणूक बिनविरोधाचं नेतृत्व करतात, त्यामुळे त्यांच्यावर काही वेगळी जबाबदारी देणार का? त्यांची जी संघटना आहे ती संघटना स्वतंत्र राहणार आहे की ती शिवसेनेत असणार आहे? ती आता शिवसेनेशी संलग्न आहे आणि ती एक सामाजिक संघटना आहे, राजकीय संघटना नाही आहे. त्यामुळे सामाजिक काम देखील जे आहे तेही सुरू राहिलं पाहिजे.